तुमच्यातला तो बाळासाहेबांनी घडवला मर्द मावळा मार खाल्लात तुम्ही, तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय, म्याव म्याव करताय. बघा शेवटी जे कर्म तुम्ही केलं त्या कर्माचं एक फळ आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे साताऱ्यासारखे प्रकार एकनाथ शिंदेसोबत काल त्यांची रात्री बैठक झाली, त्यात त्यांनी सांगितलं साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. आम्ही मोठे भाऊ आहोत, मोठ्या भावाची भूमिका संयमाची आहे असं त्यांनी एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो तुम्ही रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, किसनवीर, स्वातंत्र्य लढ्यातली एक महत्त्वाची भूमी आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे गदिम माडगूळकरांसारखे कवी जन्माला आले. तिथे कविता निर्माण झाल्या, साहित्य निर्माण झालं. एक सिनेमा आला होता अशी साताऱ्याची तरा. आता साताऱ्यात जे घडलं आहे, जी साताऱ्याची तरा ती संपूर्ण महाराष्ट्राची तरा झालेली दिसते. मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलेलं आहे एक प्रकारे इशारा आहे असं म्हणायचं एकनाथ शिंदेना, किंवा थेटपणे मेसेज आहे असा अर्थ घ्यायचा याचा आपण? मला असं वाटतं की या सरकारमध्ये जे मित्रपक्ष आहेत ते फार काळ एकत्र राहणार नाहीत. त्यांना रोज मार खावा लागेल रस्त्यावर. पोलिसांचा मार त्यांना रोज खावा लागेल. ही दिसतं आहे, ही सुरुवात आहे. सत्तेच्या बळावर आम्ही हवं ते करू शकतो. सत्तेच्या बळावर जर ते शिवसेना फोडू शकले, पैशा आणि सत्तेच्या बळावर, तर जे फुटले त्यांनाही फोडू शकतो आणि रस्त्यावर फोडू शकतो. हे स्पष्ट दिसलं आहे भाजपच्या कृतीमध्ये. आपण नीलम गोरे यांचा जो उल्लेख केला, विधानसभेचे सभापतींचे दोन्ही ठिकाणी होते, गृहमंत्र्यांचे अधिकार मोठे, मुख्यमंत्र्यांचे अधिकार मोठे की सभापतींचे अधिकार? कोणाचेही अधिकार काय आहेत मला माहीत नाही, पण या क्षणी पोलिसांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचेच अधिकार मोठे आहेत. सातारच्या पोलीस अधीक्षकाने तुषार दोशी बरोबर, जालन्यातसुद्धा ते होते लाठीमाराच्या वेळेला, मनोज जरांगे पाटील जालन्यात ते होते. त्यानंतर साताऱ्यामध्ये जो ड्रगचा साठा शिंद्यांच्या भावाच्या जागेत सापडला, ड्रगचा साठा मॅन्ड्रेकचा, तेव्हा त्यांना वाचवण्यात पण हेच तुषार दोशी होते. आणि आता कालच्या झुंडशाहीतसुद्धा हेच तुषार दोशी होते. ज्या तुषार दोशीने तुम्हाला 2 वेळा मदत केली बेकायदेशीरपणे, त्याच तुषार दोशीच्या निलंबनाच्या कारवाईसाठी तुम्ही काल आग्रह धरलात. आणि उपसभापतींनी आदेश दिले निलंबनाचे. त्यांना तो अधिकार आहे का? हा जो प्रश्न काल उपस्थित झाला तो योग्य आहे. जे काय विधिमंडळाच्या कायद्यानं ज्या गोष्टी व्हायच्या त्या व्हायला पाहिजे. तुम्ही चेअरवर बसून मनमानी पद्धतीने निर्णय देऊ शकत नाही. जसं राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पक्षफुटी संदर्भात शिवसेनेचा जो अत्यंत घातकी निर्णय दिला लोकशाहीच्या दृष्टीनं, त्याच पद्धतीनं विधान परिषदेच्या चेअरवरून कोणी असे निर्णय देत असतील तर आवाज उठवायलाच पाहिजे. क्या है हिंदी, क्या है हिंदी क्या है? सीपीआईएम ने ऐसा आरोप किया है कि आप बोले. प्रधानमंत्री ने कल सदन में वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्ट पे अपनी बात रखी है और कहा है कि ऐसे हालात में पूरे सदन का विचार एक स्वर में होना चाहिए, और आज राज्यसभा में भी वो बोले. बात ऐसी है, युद्ध शुरू होकर 25 दिन हो गए और 25 दिन के बाद